सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका शांत आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी एका ऋषींचा आश्रम होता. हे ऋषी किंवा हे गुरुतुल्य व्यक्ती लोकांच्या अडचणींवरती त्यांना मार्गदर्शन करायचे. आपल्या अडचणींवरती त्या गुरूंकडे उपाय विचारायला जाणारी लोक, मार्गदर्शन करून घ्यायला जाणारी लोक हे कधी निराश होऊन त्यांच्याकडनं परतत नसत. एकदा एक मध्यमवयीन तरुण आपल्या काही समस्या, आपल्या काही अडचणी घेऊन त्या गुरूंच्या आश्रमामध्ये आला. साधारणतः दुपारची वेळ संपत आलेली होती. गुरूंची विश्रांती देखील झाली होती. अशा वेळेला हा तरुण त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्यानं अत्यंत आदराने गुरूंना नमस्कार केला आणि त्यावरती तो त्या गुरूंना म्हणाला, गुरुजी, मी माझे काही प्रश्न, काही अडचणी, काही समस्या घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही मला नक्कीच मार्गदर्शन कराल अशी मला आशा आहे. गुरुजी म्हणाले, तुझे काय प्रश्न आहेत ते मला सांग. त्यावरती तो तरुण सांगू लागला, गुरुजी, गेल्या कित्येक वर्षापासून मी जे म्हणून काम हातामध्ये घेतो त्या कामामध्ये मला यशच मिळत नाही. कुठलंही काम सुरू करताना मी अगदी जोमाने सुरू करतो, त्यामध्ये खूप मेहनत घेतो, कष्ट ओततो, पण काही काळ गेला की मी अक्षरशः दमून जातो, थकून जातो. त्या कामामध्ये काम करण्याची माझी गोडीच निघून जाते आणि परिणामी माझं काम पूर्णत्वास जात नाही. त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये मला यशच मिळत नाही आणि म्हणूनच हे असं का होतं हे विचारायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमच्याकडनं मला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. आपण मला काहीतरी उपाय सांगावा. त्याच्या या प्रश्नावरती गुरु शांतपणे हसून त्याला म्हणाले, बाळा, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आज नक्की देईन, पण त्याकरता तुला माझं एक काम करावं लागेल. आत्ताची ही जी वेळ आहे ती वेळ माझ्या लाडक्या कुत्र्याला फिरायला घेऊन जायची आहे. रोज संध्याकाळी मी त्याला नदीपर्यंत फिरायला घेऊन जात असतो. आज जर माझं हे काम तू करशील तर ते काम झाल्यावर तुला मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. तुला आज माझ्या या कुत्र्याला फिरायला घेऊन जायचंय. तुला वेगळं असं काहीच करायचं नाही. तू इथून नदीपर्यंत चालत जा आणि तिथून चालत परत माझ्या आश्रमापर्यंत ये. हा माझा कुत्रा तुझ्यासोबत चालत येईल आणि तुझ्यासोबतच चालत परत येईल. गुरुजींचं हे बोलणं ऐकून त्या तरुणाला खूप आनंद झाला. बस, या कुत्र्याला फिरवून आणण्याचं काम केलं की आज आपल्याला गुरुजी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील, आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला काही उपाय सांगतील. या विचारानं तो खुश झाला. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मग तो तरुण त्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला. नदीपर्यंत जाऊन थोड्याच वेळात त्या कुत्र्याला घेऊन तो तरुण पुन्हा एकदा गुरूंच्या आश्रमामध्ये आला. जेव्हा तो तरुण गुरूंच्या आश्रमामध्ये परतला आणि गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिला त्यावेळेला गुरूंनी त्याच्याकडे आणि कुत्र्याकडे पाहिलं आणि त्यावरती त्या तरुणाला विचारलं की तू मला खूप शांत दिसत आहेस, निवांत दिसत आहेस, पण हा कुत्रा मात्र अगदी धाप लागल्यासारखा दिसत आहे, जोरजोराने श्वास घेत आहे, असं का बरं? तो तरुण मग सांगू लागला, मी तुमच्या आश्रमामधून या कुत्र्याला घेऊन बाहेर पडलो तेव्हा नदीपर्यंत जायचं आणि तिथून परत यायचं एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. पण हा कुत्रा मात्र बाहेर पडल्यानंतर इकडं तिकडं धावू लागला. इकडं काही दिसलं तर तो तिकडे धावत सुटायचा, त्यानंतर परत यायचा आणि दुसऱ्या दिशेला धावत सुटायचा. पुढे मध्यामध्ये काही कुत्री त्याला दिसली, तो त्यांच्यासोबत जाऊन भुंकू लागला. तिथून पुढे निघाल्यावरती नदीवर गेल्यावर सुद्धा त्या नदीच्या काठावरती तो इकडे तिकडे जोरात पळू लागला, फिरू लागला. नदीपासून आश्रमापर्यंत माघारी येताना सुद्धा त्याचा हाच क्रम चालू होता आणि म्हणूनच नदीवर जाताना आणि नदीवरनं परत येत असताना हा सतत इकडे तिकडे धावत होता. त्यामुळे दमून गेला आणि स्वाभाविकच त्यामुळे याला धाप लागल्यासारखं झालेलं आहे आणि म्हणूनच कदाचित हा जोर जोरामध्ये श्वास घेतोय. गुरु मग शांतपणे हसून त्याला म्हणाले, तू वर्णन केलेल्या या प्रसंगामध्ये, तू सांगितलेल्या या गोष्टीमध्ये तू दुपारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तुला मी जेव्हा एक काम सांगितलं, या कुत्र्याला फिरायला घेऊन नदीपर्यंत जायचंय आणि तिथून परत यायचंय, बस हे काम केलं की आपल्याला आपल्या समस्येचं उत्तर मिळणार आहे, उपाय मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे हे तुला माहिती होतं. त्यामुळे ते काम करत असताना अन्यत्र तुझं मन भटकलं नाही. पण या कुत्र्याच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. तो इथून बाहेर पडल्यानंतर इकडे चांगलं दिसलं म्हणून तिकडे धावत सुटला. पुन्हा दुसरीकडे कोणी कुत्री भुंकत होती म्हणून त्यांच्यात जाऊन भुंकू लागला आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याची दमणूकच जास्त झाली. अगदी असंच आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. एखादं काम चालू केल्यानंतर त्या कामाच्या ठिकाणी, त्या ध्येयाच्या ठिकाणी आपलं लक्ष हे राहतच नाही. जर आपण आपलं लक्ष निर्धारित केलं आणि आपण एकाग्रतेनं काम करत राहिलो, आपलं मन आजूबाजूला भरकटू दिलं नाही, तर नक्कीच ते काम पूर्णत्वास जातं आणि त्या कामामध्ये आपल्याला यशही मिळतं.
पण काम सुरू केल्यानंतर आपलं मन जर विचलित झालं, आजूबाजूला भरकटत असेल, तर आपण केवळ आणि केवळ इकडे तिकडे धावत राहतो. मूळ लक्ष्यापासनं, मूळ ध्येयापासनं भरकटतो आणि अक्षरशः दमून जातो. अमुक एकाला एका गोष्टीत यश मिळाले, मग आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. तमुक एकाला एखाद्या गोष्टीतनं खूप पैसा मिळालाय म्हणून ती गोष्ट करण्याच्या मागे लागतो. एखाद्याला एखादं कार्य करत असताना मोठी प्रसिद्धी मिळते, ते पाहून आपण तिकडं आकर्षित होतो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय आहे, हेच आपण विसरून जातो. आणि म्हणूनच कदाचित आपण थकून जातो, दमून जातो आणि आपलं कार्य हे पूर्णत्वात जात नाही. तेव्हा बाळा, इथून पुढे जर तुला तुझ्या कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुझं कार्य पूर्णत्वास न्यायचं असेल, तर हाती घेतलेल्या कार्यामध्ये एकाग्रतेने काम करत राहा. आजूबाजूला मन भरकटू देऊ नकोस. तुला नक्कीच यश मिळेल. गुरूंनी दिलेल्या या उपदेशाचा, गुरूंनी केलेल्या या मार्गदर्शनाचा त्याला त्याच्या आयुष्यात खूप फायदा झाला. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.